विधानसभा निवडणुकीपूर्वीचे ते वर्ष होतं 2023-24च्या दरम्यान एका पत्रकार परिषदेत जयकुमार गोरे समोर बसले होते आणि त्यांच्या शेजारी मनोज घोरपडे, धैर्यशील कदम आणि अतुल भोसले बसले होते, जे सध्या तिघेही आमदार आहेत बरं का. मग त्यावेळी बोलताना जयकुमार गोरेंनी एक विधान केलं होतं. ते म्हणाले की आम्ही चौघही आमदार म्हणून निवडून येऊ, असं विधान त्यांनी केलं. आणि हेच सांगताना त्यांनी आपल्या खास शैलीत "मैं जो बोला वो बोला" हा डायलॉग ही मारला होता. त्यानंतर 2024च्या विधानसभा निवडणुकीत अतुल भोसले आणि मनोज घोरपडे जे प्रयत्न करूनही आमदार होत नव्हते, ते आमदार झाले. जयकुमार गोरेही आमदार झाले. आणि फक्त धैर्यशील कदम बाकी राहिले होते. मग धैर्यशील कदम यांचा नंबर कधी लागणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं असताना आता सांगली सातारा विधान परिषदेतून तेही आमदार झालेत. त्यामुळे जयकुमार गोरेंचा तो शब्द पूर्ण झाल्याची आठवण धैर्यशील कदमांनी करून दिली. याच विषयावर आत्ता बोलत असताना जयकुमार गोरेंनी एक मिश्किल टिप्पणी केली. आमदार व्हायचंय, काळजी करू नका, देवाभाऊंकडे दैवी शक्ती आहे, असं ते म्हणाले. त्यामुळं त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सुरू होती. धैर्यशील कदम यांचा मग विजय नेमका कसा झाला, या विजयामागची गणितं काय होती, घोरपडे आणि भोसले यांचाही विजय कसा झाला आणि विधान परिषदेची आमदारकी मिळाल्यानंतर धैर्यशील कदम नेमके काय म्हणाले, चला बोलूयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. सांगली सातारा विधान परिषदेची निवडणूक पार पडली. यावेळी महायुतीनं एकत्र निवडणूक लढवली. मात्र महायुतीची 70 ते 100 मतं फुटल्याची चर्चा आहे. तर मग हा धक्का कुठेतरी महायुतीला आहेच. पण महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी प्रयत्न चांगला केला, मात्र त्यांचा पराभव झाला असून भाजपचे धैर्यशील कदम यांचा विजय झालाय. आता या विजयाचा जल्लोष साजरा करत असताना धैर्यशील कदम यांनी काय विधानं केलीत हे सुरुवातीला सांगणं महत्वाचं आहे. ते म्हणाले, आता मी विधान परिषदेत निवडून आलोय. मंत्री जयकुमार गोरे आणि इतर नेत्यांनी दिलेला शब्द पूर्ण झालाय. या भूमीतील नव्या राजकीय पर्वाची माझी सुरुवात आहे. गेली 3 दशकं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत आहे. भाजपने जिल्हाध्यक्षपदासह विविध जबाबदाऱ्या दिल्या. आज विधान परिषद आमदार म्हणून निवडून येण्याची संधी मिळाली. भाजप आणि महायुतीतील सर्व नेत्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवणार. आता हे नेमकं कसं झालं तर प्रत्येकाच्या आमदारकीबद्दल आपण बोलत असताना धैर्यशील कदम यांच्या आमदारकीपर्यंतचा प्रवास आता बघूयात. तर बघा, धैर्यशील कदम यांचा राजकीय प्रवास राष्ट्रवादीतून काँग्रेसमधून शिवसेना आणि शिवसेनेतून भाजप असा राहिलाय. 2009ला त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता, मात्र मनोज घोरपडे यांच्यामुळे ते निवडणूक लढवू शकले नाहीत, असं त्यांनी स्वतः सांगितलं. पुढे 2024 आणि 2019च्या वेळी जेव्हा विधानसभा निवडणूक होती, तेव्हा धैर्यशील कदम यांनी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली होती. त्यांनी ती निवडणूक लढवलीही. 2014ला त्यांचा पराभव झाला. 2019ला काय झालं तर त्या निवडणुकीत धैर्यशील कदम आणि मनोज घोरपडे आणि राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील हे तिघही रिंगणात होते. मात्र मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम या दोघांच्या उमेदवारीमुळे मतांचं विभाजन झालं, ज्याचा थेट फायदा बाळासाहेब पाटलांना झाला आणि परिणामी बाळासाहेब पाटील इथून निवडून आले. यामुळे मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम यांच्यातील वाद वारंवार दिसून येत होता. याच दरम्यान सध्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2019ची विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपच्या तिकिटावर लढवली आणि ते निवडून आले. दुसरीकडे 2019 मध्येच कराड दक्षिणमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात 2 वेळा निवडणूक लढवणारे अतुल भोसले हे देखील मैदानात होते आणि 2024ला देखील ते त्याच मैदानात चव्हाणांच्या विरोधात उतरले, मात्र मोठ्या ताकदीनं. कारण साताऱ्यात भाजपचा खासदार निवडून आल्यामुळं त्यांनी मोठ्या प्रमाणात जो निधी होता तो अतुल भोसले यांच्या मतदारसंघात दिला. या सगळ्या गोष्टी आता एकमेकांशी कशा जोडल्यात हे तुमच्या लक्षात येत असेल. आता परत पॉइंट टू कदम यांच्यावर यायचं झालं, बोलायचं झालं तर कदम हे पंचायत समितीचे सदस्य राहिलेत. त्यांच्या पत्नी पंचायत समितीचे सभापती राहिलेत. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना जिल्हाध्यक्ष पद मिळालं. त्यावेळी त्यांनी पक्षासाठी मोठ्या प्रमाणात कामं केली. खरं तर सातारा लोकसभेसाठी त्यांचं नाव चर्चेत होतं, मात्र त्यांना थांबण्यास सांगण्यात आलं. पक्ष संघटनेच्या माध्यमातून त्यांच्याकडे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची जबाबदारी देण्यात आली. निवडणूक प्रमुख म्हणून त्यांनी अख्खा जिल्हा पिंजून काढला. नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा विविध निवडणुकांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. याचमुळे सातारा जिल्हा परिषद असो किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्था भाजपला चांगलं यश मिळालं. मग त्यामुळेच त्यांना उमेदवारी देण्यात आली का तर हो, हा एक पॉइंटर आहे.
पण शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांनी त्यांना तिकीट मिळालं. जिल्हा परिषदेच्या राजकीय नाट्यामुळे त्याचा फटका धैर्यशील कदम यांना बसेल, त्यांचा पराभव होईल अशी चर्चा अगदी शेवटपर्यंत होती. मात्र अखेर धैर्यशील कदम यांना विजय मिळाला. खरं तर 2024 ची विधानसभा निवडणूक ही त्यांना कराड उत्तरमधून लढवायची होती. मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी राहिलेत मागील 2 निवडणुकीमध्ये. पण मग 2019च्या मतविभाजनाचा अनुभव आहे तो लक्षात घेऊन त्यांना थांबण्यास सांगण्यात आलं. मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदमांमधील तो वाद मिटवण्यात आला. कदमांचं पुनर्वसन केलं जाईल, आमदारकी दिली जाईल असा शब्दही देण्यात आला. मग त्यानंतर त्यांना जिल्हाध्यक्षपदी देण्यात आलं, निवडणूक प्रमुख करण्यात आलं आणि आता दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांना आमदारकीही देण्यात आलेली आहे. धैर्यशील कदम तेव्हाच्या म्हणजे 2024च्या विधानसभा निवडणुकीत न उतरल्यामुळं मनोज घोरपडे यांनी पूर्ण ताकद लावल्यामुळं 2024च्या विधानसभा निवडणुकीत मनोज घोरपडे आमदार म्हणून निवडून आले. चौघांपैकी एक आमदार झाले. अतुल भोसले यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते आता कराड दक्षिणचे आमदार आहेत. गेले 2 टर्म ते पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधात लढत होते, मात्र हाती यश येत नव्हतं. मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले यांनी अतुल भोसलेंसाठी विशेष प्रयत्न केले आणि अतुल भोसले कराड दक्षिणमधून आमदार झाले. हे झाले 2 आमदार. जयकुमार गोरे यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मान खटावतांचा बालेकिल्ला असं म्हणायला हरकत नाही, कारण त्या मतदारसंघातून ते अनेकदा निवडून आलेत. कधी अपक्ष, कधी काँग्रेसमधून आणि आता नुकताच 2 वेळा भाजपमधून ते निवडून आलेत आणि आता मंत्री देखील आहेत. सातारा आणि सोलापूरचे राजकारण ही त्यांच्या हाती आहे आणि आता आमदार बनल्यानंतर धैर्यशील कदम यांनी जयकुमार गोरेंनी दिलेला शब्द पूर्ण केलेला आहे, जो धैर्यशील कदम यांना दिलेला आहे. आणि जयकुमार गोरे या सगळ्याचं श्रेय मुख्यमंत्री फडणवीस यांना देत आहेत. जेव्हा धैर्यशील कदमांनी त्यांच्या विधानाच्या पूर्तीची आठवण करून दिली, तेव्हा जयकुमार गोरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी मला, धैर्यशील कदम, अतुल बाबा, मनोज दादा अशा चौघांना तुम्ही विधानसभेत जाणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आम्ही चौघही आमदार झालोत. प्रामाणिकपणे काम केल्यानंतर देवाभाऊ पाठीशी उभे राहतात आणि ज्यांना आता आमदार व्हायची इच्छा आहे त्यांनी काळजी करू नये, कारण देवाभाऊंकडे दैवी शक्ती आहे. ती शक्ती सगळ्यांचं समाधान करणारी आहे. त्यामुळे ज्यांना आमदार व्हायचं आहे त्यांनी काळजी करू नये असं मिश्किल विधान जयकुमार गोरेंनी केलं. मात्र एक खरे की धैर्यशील कदम आणि मनोज घोरपडे यांचा वाद मिटवण्यात कुठेतरी महायुती, गोरे, फडणवीस यांना यश आलं. म्हणून विधानसभा निवडणुकीत घोरपडे आमदार झाले आणि आता विधान परिषदेच्या निवडणुकीत धैर्यशील कदम. भोसलेंच्या बाबतीत सांगायचं झालं तर तिथं मोठी तयारीही महायुतीनं भाजपनं केली होती. त्यामुळं हे सगळं गणित असं असल्यामुळं आता भाजपचे 4ही आमदार साताऱ्यात दिसून येत आहेत.